निर्णय क्षमता कशी वाढवायची ह्या आधी आपण निर्णय घ्यायला कसं शिकलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, आपलं मन इतकं शंकाखोर असतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये शंका येत असते. मी हे करू की नको, ते करू की नको, असं करू की नको, तसं करू की नको, हे वागलेलं बरोबर आहे की ते वागलेलं बरोबर होतं, मी हे बोलले हे चुकीचं आहे का, मग मी काय बोलायला हवं होतं. अशा अनेक संभ्रम आपल्या मनामध्ये सतत निर्माण होत असतात. अनेक शंका आपल्या मनात सतत निर्माण होत असतात आणि परस्पर विरोधी या शंका जेव्हा निर्माण होतात तेव्हा आपल्याला निर्णय घेणं अतिशय कठीण जातं आणि मग निर्णय घेण्याची आपली पात्रता, क्षमता कमी होते. म्हणूनच निर्णय कसा घ्यायचा हे परस्पर विरोधी जेव्हा आपण निर्णय असे घेतो त्याला ते आपल्याला हानिकारक होतात. अशी हानिकारक परिस्थिती आपल्यासाठी निर्माण करतात, परिस्थिती बिघडते. एक जगप्रसिद्ध तत्ववेत्ता आहेत रने देकार्ते म्हणून. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते म्हणतात की आय थिंक देअरफॉर आय एम. मी विचार करतो म्हणून मी आहे. ते असं म्हणत नाही की मी आहे म्हणून विचार करतो. ते म्हणतात की मी विचार करतो म्हणून मी आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाबद्दल सुद्धा शंका घेतलेली आहे. मी आहे म्हणून विचार करतो असं न म्हणता ते म्हणतात की मी विचार करतो म्हणून मी आहे. तर स्वतःच्या अस्तित्वाबद्दल देखील त्यांना शंका आहे. काय असतं की आपण जे ज्ञान मिळवतो ते ज्ञान आपण इंद्रियाद्वारे मिळवतो आणि ते इंद्रियाद्वारे जे मिळवलेले ज्ञान असतं हे प्रत्येकाला बरोबर असतं असं नाही, ते चुकीचंही असतं. जसं की आपण आता एखाद्या मूव्हीला जातो, अंधा कानून हा मूव्ही, ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तो एक किस्सा सगळ्यांना आठवत असेल ज्यांनी कोणी हा पिक्चर पाहिला असेल. अमिताभ बच्चन अमरीश पुरीचा खून अगदी न्यायालयात जाऊन करतो आणि न्यायालयात जाऊन केल्यानंतर तिथं तो त्या न्यायालयाला सांगतो की मी ह्याचा आता इथे खून केलेला आहे, लेकिन एक ही गुनाह के लिए कोई भी कानून मुझे 2 बार सजा नहीं दे सकता. हे तो अगदी ठसक्यात सांगतो. आता ही जी घटना आहे ही त्या मूव्हीतच घडलेली आहे. अशी प्रत्यक्षात घडेल का? आणि जर प्रत्यक्षात घडत असेल तर सगळे शांत बसतील का? नक्कीच नाही. अनेक पोलीस तिथे असतात. न्यायाधीश हातोडा आपटून लगेच सांगेल की याला ताब्यात घ्या. त्याच्यामुळे आपण आपल्या डोळ्यांनी, आपल्या शरीराचं जे इंद्रिय आहे डोळे, त्यांनी हा मूव्ही पाहिला. मूव्हीतली प्रत्येक गोष्ट खरी असतेच असं नसतंच. किंवा आणखीन एखादी गोष्ट सांगायची तर तुम्हाला बघा, सगळ्यांना लहानपणी एक गोष्ट सगळ्यांना आठवत असेल आणि माहीतही असेल की हत्तीच्या म्हणजे कानाला हात लावले कसे लागले? सुपासारखे. हत्तीचे पाय कसे वाटले? खांबासारखे. शेपूट कसं वाटलं? दोरीसारखं. म्हणजेच आपण आपलं इंद्रिय जे हात आहे त्याच्याने आपण तो हत्ती चाचपला आणि आपण काय म्हणलं की हा खांब आहे, ही दोरी आहे किंवा हे सूप आहे. म्हणून आपल्याला जे इंद्रियाद्वारे ज्ञान होतं ते प्रत्येकाला ते खरंच असतं असं नसतं. कान गोष्टी, अनेक जण आपल्याला कुणाबद्दल काहीही सांगत असतात. मग ते प्रत्येक गोष्ट आपण खरी धरून चालायची असते का? अगं तू तिच्याशी बोलू नकोस बरं का, ती फार बेकार बाई आहे. झालं, आम्ही ऐकलं आणि तिच्याशी बोलणं बंद केलं. अरे पण ती खरंच बेकार आहे का? हे पाहिलं आहे का तपासून? स्वतःचा अनुभव आलेला आहे का की ही व्यक्ती खरंच बेकार आहे का स्वभावाने? किंवा ए म्हणते ती वाईट आहे म्हणून लगेच बिनी त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि तिच्याशी बोलणं बंद करून टाकायचं. म्हणजे म्हणूनच कान हा इंद्रियात धोका खातो. म्हणून ज्ञान कसं असलं पाहिजे हे इंद्रियाद्वारे न होता ते ज्ञान आपल्याला मेंदूद्वारे व्हायला पाहिजे, बुद्धीद्वारे व्हायला पाहिजे. आणि हे ज्ञान जेव्हा मेंदूद्वारे होतं किंवा बुद्धीद्वारे होतं तेव्हा ते आपल्या विचारांशी पक्क असतं. म्हणजे ते मेंदूत ठसतं, पक्का त्याचा ठसा मेंदूमध्ये उमटतो. एखाद्या विचाराचा जेव्हा ठसा पक्का मेंदूमध्ये उमटतो तेव्हा त्याचा जो प्रवाह आहे तो मज्जारज्जूकडे जातो
म्हणजेच पाठीच्या कण्याकडे जातो. तिथून तो शरीराच्या सर्व भागांकडे, पेशींकडे व्यापला जातो. आणि मग त्याचं जे ज्ञान असतं ते सगळ्या आपल्या पूर्ण, आपण म्हणतो ना सर्वांगीण विकास होतो असं जे आपण म्हणतो कधी कधी, तर असा तो सगळ्या सर्वांगामध्ये पसरतो असं म्हणतात. म्हणजे असं म्हटलेलं आहे आणि प्रयोगाने सिद्ध केलेलं आहे की जर माणसाचा मेंदू काढला तर त्याच्या विचारांचा प्रभाव हा त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागावर इतका उमटलेला असतो की मेंदू काढल्यानंतरही तो तसाच राहतो. येलेना सपारीना म्हणून एक खूप चांगली लेखिका आहे आणि तिने लिहिलेल्या सायबरनेटिक्स विदिन अस असं या ग्रंथाचं नाव आहे. त्यात तिने प्रयोगासहित हे सिद्ध केलेलं आहे की बेडकाचा मेंदू काढून घेतला आणि बेडकाच्या पायाला टाचणी टोचली तेव्हा त्याचा पाय हलला. बेडकाच्या मेंदू काढून घेतल्यानंतर त्याच्या पायाला टाचणी टोचली, त्याचा पाय हलला. म्हणजेच मेंदू जरी काढला गेलेला असेल तरी सुद्धा काय होतं, शरीरामध्ये त्याचे जे परिणाम असतात ते तसेच राहिलेले असतात आणि म्हणून ही प्रक्रिया घडत असते. आपण बघा, तुम्ही म्हणजे मेंदू काढायचा म्हणजे लिटरली तुम्ही हा विचार कराल की मेंदू खरंच काढून टाकून द्यायचा का बाहेर, असं नाही असत. आता आपण बघा, आपण म्हणजे माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या मेंदूची प्रक्रिया बंद पडते. पण तुम्ही बघा, जर तुम्ही त्याच्या पायाला जर हात लावला तर म्हणजे शरीर थंड केव्हा पडतं नंतर, पण पायांना हात लावला तर तुम्हाला जाणवेल की ते गरम लागतात. म्हणजेच काय असतं, मेंदूकडनं जे प्रवाह पोचलेला असतो तो संपूर्णपणे नष्ट व्हायला काही कालावधी लागतो, लगेच नाही नष्ट होत. तसंच ह्या बेडकाच्या मेंदूचं सुद्धा हे उदाहरण इथे दिलं की बेडकाचा मेंदू सुद्धा जो आहे तो काढला गेला, म्हणजे हे प्रयोगाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण जे विचार करतो तसेच विचार आपण आपलं प्रत्येक इंद्रिय करतो का, तर नाही. आपण मेंदूने विचार करतो, इंद्रियांनी नाही. म्हणून मगाशी जे मी सांगितलं की तो जगप्रसिद्ध तत्ववेत्ता जो आहे रने देकार्त ह्यांनी म्हणल्याप्रमाणे ज्ञानेंद्रिया, आपले जे इंद्रिय आहेत, आपलं जे इंद्रियाद्वारे जे ज्ञान होतं ते ज्ञान हे चुकीचं असतं, तो एक भास असतो. मेंदूमुळे जे होतं ते ज्ञान खरं ज्ञान असतं. खूपदा असं होतं बघा की आपल्याला एखादी गोष्ट एखाद्याशी बोलताना, अगं तुला माहिती आहे का की तो एक हिरो होता वगैरे वगैरे, त्या हिरोचं नाव आपल्याला काही केल्या आठवतच नाही, विस्मृतीत गेल्यासारखं होतं. आणि त्या क्षणी ते नाव आपल्याला अजिबात आठवत नसतं. पण ते जरी आठवत नसलं तरी सुद्धा ते त्याचं जे चित्रण आहे, एखाद्या गोष्टीचं जे चित्रण असतं ते आपल्या कुठेतरी शरीराच्या कुठल्या तरी भागामध्ये ते फिक्स झालेलं असतं. आणि नंतर मग आपण कालांतराने म्हणतो की अरे हां, ते नाव मला आत्ता आठवलं बरं का, तो ना विवेक ओबेरॉय होता. म्हणजे कालांतराने ते आपल्याला नाव आठवतं. माणसाला ना हे एक असं वरदान मिळालेलं आहे. माणसाला हे एक वरदान मिळालं की निदान माणूस त्याला जे हवं, त्याला जर त्याच्यात काही बदल करायची इच्छा असेल तर तो ते करू शकतो. बदल स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो. पण तो बदल घडवून आणत असताना जर परस्पर विरोधी विचार त्यांनी केला आणि निर्णय विचार करून तसा घेतला तर असलेली चांगली परिस्थिती सुद्धा बिघडते आणि निर्णय घेण्याची पात्रता कमी होते.
म्हणून मी जे आता म्हणलं ना की एक जे वरदान माणसाला मिळालेलं आहे, क्षमता आपली वाढवण्याची जरी असली तरी सुद्धा आपण स्वतःला बदलवण्याची सुद्धा एक क्षमता आपल्यामध्ये निर्माण केलेली असते ईश्वराने, फक्त ती आपण अंमलात आणली पाहिजे. तर आता डोंगरावर तर जायचंय. मागच्या व्हिडिओमध्ये मी हेच उदाहरण दिलं होतं की मला डोंगरावर तर जायचंय पण चढायचं नाहीये. चढल्याशिवाय तर वरती पोहोचणार नाही. तुम्हाला त्या डोंगरावर जायचंय, त्या शंकराच्या मंदिरात जायचंय, दर्शन घ्यायचं आहे, पण तुम्हाला चढायची इच्छा नसेल तर तुम्ही जाणार कसं वरती? तुम्हाला मी जाऊ की नको? मग मी समजा गेले आणि मध्येच माझे पाय दुखायला लागले तर मग मी काय करू? मी थकले तर मग मी काय करू? मी एवढा डोंगर चढू शकेन की नाही ठाऊक नाही मला. तुम्ही हा विचार करता तोपर्यंत आजूबाजूचे सगळे लोक वरती जाऊन खाली सुद्धा येतात. मग त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांची प्रसन्न वृत्ती, प्रसन्न चेहरे पाहिल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की अरे छान, कपाळावर छान सुंदर टीका लावलेला आहे, हा किती प्रसन्न वाटतोय, आपण गेलो असतो तर फार बरं झालं असतं. मी जाऊ की नको, हो की नाही, ह्या द्वंद्वामध्ये अडकल्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकले नाही. आपण निर्णय घेऊ शकत नाही. आणि निर्णय जर नाही झाला, या द्विधा मनस्थितीमुळे हे परस्पर विरोधी झाले. म्हणजे कसे, हो की नाही, हो पण आणि नाही पण, हे परस्पर विरोधी विचार असलेली परिस्थिती आणखी बिघडवून टाकतात. म्हणून निर्णय घेताना एक ठाम निर्णय घेतला पाहिजे. मग काय होतं, ह्या अशा निर्णयामुळे मनाला रुखरुख लागते की अरे मी गेलो असतो तर बरं झालं असतं. टोचणी लागते की सगळ्याचं दर्शन झालं, हो माझं झालंच नाही, माझं दर्शन राहूनच गेलं. हे महादेवा मला का नाही तू घेऊन गेला वरती? वरती म्हणजे वरती नाही, डोंगरावर. मग ही टोचणी आपल्या मनाला लागते. मग त्यासाठी माझं असं म्हणणं आहे, म्हणजे हे जे सगळे आपण आत्ता तत्ववेत्ते पाहिले, ह्या ज्या लेखिका पाहिल्या, सपारीना, येलिना सपारीना, ह्या ज्या लेखिका आहेत, या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की तुमचा जो निर्णय असेल तो निर्णय पक्का पाहिजे. निर्णय पक्का झाला की मग तुमची कृती तशी पाहिजे. म्हणजे तुमचा निर्णय आधी पक्का पाहिजे आणि ती निर्णय पक्का घेतल्यानंतर तशी कृती तशी पाहिजे. कृती तशी तेव्हाच होते जेव्हा तुम्ही मनात शंका घेणार नाही. कोणतीही शंका मनात न घेता तुम्ही जेव्हा ती कृती घेता तेव्हा तो तुमचा निर्णय पक्का झाला असं म्हणताय. परीक्षेला जायचंय, परीक्षेला बसायचंय, पेपर लिहायचंय, पुढच्या इयत्तेत जायचं आहे, पास व्हायचं आहे, पण पेपर देऊ की नको, मला प्रश्नाची उत्तरं येतीलच की नाही, मला काही समजतच नाही, मी काय करू, असं म्हणलं तर परत पुन्हा हे परस्पर विरोधी प्रश्न झाले, हो आणि नाही. मग ते तुम्हाला निर्णय घेऊ देते. यालाच द्विधा मनस्थिती म्हणतात. ही द्विधा मनस्थिती जोपर्यंत आपली संपत नाही तोपर्यंत आपण निर्णय घेऊ शकत नाही. असं म्हणतात की थिंक 10 times but decision should be one. 10दा विचार करा पण निर्णय एकदाच आणि एकच घ्या. त्या निर्णयाप्रत गेल्यानंतर, जवळ गेल्यानंतर मग तिथून हलू नका, डळमळू नका, डगमगू नका. तो निर्णय पक्का असला पाहिजे. म्हणूनच असं म्हणतात की आपण जे निर्णय घेतो ते निर्णय असे आपले पक्के असले पाहिजेत. निर्णय क्षमता तेव्हाच वाढवता येईल जेव्हा तुमचा निर्णय पक्का तुम्ही घेऊ शकाल. एक निर्णय तुम्हाला घेण्याची सवय लागली, उद्यापासून मी हा नियम करणारच आहे, उठणार आता सकाळी रोज. मागच्या व्हिडिओमध्ये मी उदाहरण दिलं होतं की सकाळी उठणार आहे, मी 5ला उठणार आहे. मग रात्री झोपतानाच 5, 6, 7, 8चे गजर लावून ठेवले सगळे. हा निर्णय होऊच शकत नाही. तुम्हाला सवय लागेपर्यंत तुम्ही 5:30, 6चा गजर लावून ठेवा. एकदा तुम्हाला सवय लागली की तुम्हाला कोणीही न उठवता आपोआप त्यावेळेला तुमचे डोळे उघडणार म्हणजे उघडणार. फक्त आपल्या
मेंदूने विचार केला पाहिजे. आणि तुमच्या मेंदूने विचार केला की डोळे उघडणार, म्हणजे इंद्रिय आपोआप त्याच्या मागं येतं. तो विचार इंद्रियाकडे जातो, म्हणजे डोळे उघडणार. आपोआप आपण सकाळी उठल्यानंतर आपले सगळे जे काही सोपस्कार असतो ते पूर्ण झाल्यानंतर आपले हात आपोआपच मॅट टाकणार. आपण आपोआपच त्याच्यावरती सहजता येते. म्हणजे ती सांगायचा हेतू हा आहे की त्याच्यामध्ये अगदी सहजता येते. म्हणजे एखादी कृती जर आपल्या मेंदूने मनामध्ये पक्की ठरवली, त्याचा ठसा मेंदूत उमटवला की ती कृती सहजपणे घडायला लागते आणि मग त्याची सवय जडते. आपण नेहमी म्हणतो बघा की आपण चांगल्या सवयी मनाला लावून घेतल्या पाहिजेत आणि वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत, असं नेहमी म्हणतो की मनाला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत आणि वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत. तर मनाला चांगल्या सवयी लावून घ्यायच्या म्हणजे काय करायचं, तर आपण मनावर पक्का ठसा उमटवायचा. मेंदूत तो विचार असा घालायचा, म्हणजे ठसा उमटवायचा त्याचा की आपण हे करायचं म्हणजे करायचं. निर्णय एकदा घेतला की कोणती शंका घ्यायची नाही. आणि कोणती शंका जर घेतली नाही तर त्याची अंमलबजावणी होते. आणि अंमलबजावणी झाल्यानंतर त्याची पूर्तता होते. आणि ती पूर्तता झाल्यानंतर पुढचं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, आपल्याला समाधान मिळतं. मंडळी, मी आज इथेच थांबते. धन्यवाद.